जिल्ह्यात मुख्यतः घाटाखालच्या खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा, मोताळा, संग्रामपूर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळानं थैमान घातलं. जवळपास 10 तासांपेक्षा जास्त परिसरातील वीज गुल झाली होती. पण त्यातच बुलढाण्यातील खामगाव येथे वर्दळीच्या बस स्थानक परिसरात रात्री खुनाचा थरार रंगला. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीवरून मृतक प्रकाश गोपीनाथ सोनी वय वर्ष 52 यांच्या बस स्थानकासमोरील हॉटेलात बसले असताना विजय सहदेव बढे, विठ्ठल एकनाथ बढे आणि 2 अनोळखी इसम घटनास्थळी आले. 15 दिवसांपूर्वी दुकानावर आलेल्या इसमाच्या माणसांना धक्का का मारला असा जबाब विचारत कुकरीत तीक्ष्ण हत्याराने प्रकाश सोनी यांना भोसकलं. छातीत घाव घातल्याने सोनी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना प्रत्यक्षदर्शींनी एका आरोपीस पकडलं. काहींच्या हाताला झटका देत पकडलेला आरोपी खामगाव बाळापूर रस्त्याने धावत सुटला. संतप्त जमावाने पाठलाग करून आरोपीस पकडलं. त्यावेळी घटनास्थळी वेळीच पोलीस दाखल झाले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.